महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा झटपट आणि टेस्टी रेसिपी सोबत आली आहे. तर रोज टिफिनला काय बनवायचा हा प्रश्न नेहमी आपल्या समोर असतो आणि बुधवार शुक्रवार म्हटली की काहीतरी नॉनव्हेज हवं असतं नवऱ्यांना. म्हणूनच आज मी छान अशी टिफिनसाठी ना अंड आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला, जी की अगदी वेगळ्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला असली भन्नाट लागते ना, नवरा अगदी टिफिन चाटून पुसून खाऊन येईल. तर चला छान अशी उकडलेल्या अंड आणि बटाट्याची भाजी बनवूया. तर मंडळी, उकडलेल्या अंड बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी अंडी उकडून घ्यायची आणि मी त्याला असे ना मस्त कट्स मारून घेतले. 3 उकडलेली अंडी घेतली, 2 अंड्यांना असे कट्स मारलेत आणि 1 अंड्याचे असे 4 तुकडे केलेत. आणि जर सकाळच्या घाई गडबडीत टोपात अंडी शिजवायला तुम्हाला वेळ नसेल ना, तर तुम्ही अंडा आणि बटाटा कुकरला लावू शकता. पण कुकरला लावताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे अंडा आणि बटाटा हाय फ्लेमवर उकडवायचा नाही आणि बटाट्याची साईज छोटी घ्यायची, म्हणजे अंड्यासोबत प्रॉपरली कुक होतात आणि असे तुकडे करून घ्यायचे. आणि जेव्हा अंडा बटाटा तुम्ही उकडवताना तेव्हा काय करायचं, फ्लेम ना मीडियम ठेवायची, जेणेकरून हाय फ्लेमवर कसं अंडी फुटली जातात आणि फुटलेलं अंड्याचं कालवण अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे मीडियम फ्लेमवर ना तुम्ही मस्त असं अंडी आणि बटाट्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इथे मी 2 पळी इतकं तेल घेतलंय, त्यामध्ये छान असा मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर. हे बघा, आपल्या कांद्याला छान असं थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण मस्त असं बारीक ठेचून घेतलंय. तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकू शकता, पण असं फ्रेश कुटलेलं आलं आणि लसणाची टेस्ट खूप छान लागते कोणत्याही नॉनव्हेज पदार्थामध्ये. आता तेल तापलेलं ऑलरेडी, थोडंसं 10-20 सेकंद हे तेलावर परतून घ्यायचं, जेणेकरून आलं लसणाचा जो उग्रवास असतो ना तो निघून जातो. त्याचसोबत मला ना त्या दिवशी सासूबाईंनी हे सवाईचं काळं वाटण दिलेलं आणि जेव्हापासून मी हे भाज्यांमध्ये टाकते ना, कोणत्याही नॉनव्हेज म्हणा किंवा कडधान्याच्या, तेव्हापासून भाज्या इतक्या चवीला छान होतात ना. त्यातलंच थोडंसं हे वाटण मी ऍड करते. कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, मला सासूबाईंनी दिलेलं, मला चव छान वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. हे सुद्धा तेलावर अगदी 10 सेकंद परतायचं, जास्त परतायचं नाही, कारण ते सुक्क खोबऱ्याचं वाटण आहे, पटकन करपलं जातं. आता हे सगळे जिन्नस तळले गेले की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा. टोमॅटोची प्युरीही ऍड करू शकता, काहीच हरकत नाही. हे बघा, व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आणि टोमॅटो ऍड केल्यावरच ह्याच्यामध्ये बाकी सगळे मसाले टाकायचे. चवीपुरतं मीठ घेतलंय, इथे मिरची पावडर घेतलीये मी, त्याचसोबत इथे ना एव्हरेस्टचा आपला चिकन मसाला असतो तो घेतलाय, अगदी थोडासा गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि हळद, आणि आमचा घरगुती मसाला सुद्धा मी 1 चमचा आता ऍड करणार आहे. आता मंडळी, सगळे मसाले टाकले ना, व्यवस्थित असं बारीक फ्लेम केली आहे. मी मसाले टाकताना कधीच हाय फ्लेम करायची नाही. मसाले करपले की भाजीला असा कडवटपणा येतो, वेगळीच टेस्ट लागते. आता मसाले सगळे टाकले की काय करायचं, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही भाजी करतो पण आमची भाजी एक बाजूला जाते आणि हा कांदा टोमॅटो ना एक बाजूला जातो. त्यासाठी काय करायचं, सगळे मसाले टाकले तुम्ही, ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे आपल्याला, अर्धी वाटी इतकं, जास्त पण नाही. आणि हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं. असं केल्याने काय होतं, तुमचा कांदा टोमॅटो प्रॉपर शिजतो, टोमॅटो मेल्ट होतो व्यवस्थित आणि मसाले सुद्धा करपत नाहीत आणि एक छान अशी ग्रेव्ही तयार होते आपल्या कोणत्याही भाजीसाठी. ते आता आपण अगदी 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवून देऊया. तर हे बघा, छान असं आपली सगळी ग्रेव्ही एकजीव झालेली आहे. बघू शकता तुम्ही, टोमॅटो म्हणा, कांदा आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय. आता इथे माझ्या मम्मीने सांगितलेलं एक सिक्रेट साहित्य, ते म्हणजे 1 चमचा, छोटा 1 चमचा इतका कच्चं बेसन तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता. ह्याने काय होतं, आपली भाजी ना टेस्ट खूप छान येते, अशी थोडीशी थिक होते. आणि जे काही एक्सेसिव्ह ऑइल असतं ना भाजीत, बऱ्याचदा आपण टिफिनमध्ये भाजी देतो तेव्हा नवऱ्यांची कंप्लेंट असते, तेल बाहेर आलं डब्यातून. सो बेसन टाकल्यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह जे ऑइल असतं ना ते सुद्धा ते ॲब्झॉर्ब करून घेतं. हे बघा, बघू शकता तुम्ही किती तेलाची तर्री होती, सगळी आणि ॲब्झॉर्ब केली आहे. आता काय करायचं, हे बेसन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून अगदी 10 सेकंद इतकं ठेवून द्यायचं मीडियम फ्लेमवर. आता हे सगळं एकजीव झालं ना, ह्यामध्ये काय करायचं, जे आपण उकडलेले बटाटे कापून घेतलेत ना ते ऍड करायचे. तुम्ही चुरून सुद्धा टाकू शकता. त्याचसोबत जी अंडी घेतली आहेत ना ती सुद्धा ऍड करायची आणि आता अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अंडी एकदम अशी स्मॅश करून टाकू शकता किंवा अगदी बारीक चिरून टाकू शकता, पण असं टिफिनला देताना ना थोडीफार तुटलेली आणि एखाद अंड डब्यात असलं की थोडं खायची इच्छा जास्त होते.
त्यामुळे मी असं करून देते हस्बंडच्या टिफिनला. तर आता काय करायचं, व्यवस्थित सगळं मिक्स झालं की ह्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ऍड करायचं आपल्याला, अगदी अर्धी वाटी इतकं. जास्त पाणी टाकू नका कारण टिफिनसाठी भाजी द्यायची आहे. जास्त पण ही पातळ नाही करायची भाजी किंवा जास्त पण अशी सुकी नाही करायची. थोडीशी अशी थवथवीत केली ना म्हणजे चपातीसोबत दुपारी छान लागतं, तोटरे बसत नाहीत. तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि छान अशी शिजवून घेऊया भाजी. ऑलरेडी अगदी 4 ते 5 मिनिटं भाजीला लो फ्लेमवर ठेवून द्यायची आणि भात आहे बघा छान असं सगळं पाणी आटून आपली भाजी एकजीव झाली. मग याच्यात मी टोमॅटो वेगळा किंवा कांदे असं काही दिसणार नाही आणि आपण जे बेसन ऍड केलेलं त्याच्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो आणि तुम्ही बघा ना की तुम्हाला याच्यामध्ये तेलाची तळलेली टेस्ट दिसणार आहे. आता आम्ही भाजी झाली आहे गॅस बंद करूया. जर तुमच्याकडे बटर असेल ना तेलात थोडंसं बटर मिक्स करून भाजी बघा, खूप छान लागते. मस्त अशी कोथिंबीर टाकायची, हिरवी करा, एकदा मिक्स करायचं आणि गरमागरम चपातीसोबत सर्व करूया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी आपली चमचमीत अंडा आणि बटाट्याची भाजी तयार आहे, जी की टिफिनसाठी अगदी 5 मिनिटात तयार होते आणि खायला इतकी छान लागते. आणि मी सांगितलेल्या खास टिप्स आणि ट्रिक्ससोबत बनवा, चवीला भन्नाटच लागते. पण त्याच्यातून ना टिफिनमधून नवऱ्याची कंप्लेंट सुद्धा येणार नाही की तेल बाहेर आलंय की काय. आणि बघा ना कसली सुरेख दिसते, गरमागरम चपाती आणि इव्हन भातासोबत सुद्धा भन्नाट लागते. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.